आज आपल्यात उपस्थित असलेले सुनीलजी देवधर, संस्थेच्या मार्गदर्शिका शुभाताई साठे, श्रीनिवासजी कुलकर्णी, असिलताताई आणि उपस्थित जे सावरकर दौडला सकाळी उठून आतापर्यंत उपस्थित आहेत त्यांना सर्वांना वंदन. खरं तर आजची दौड आपण का घेतो तर सकाळी उठून काहीतरी व्यायाम करावा हा एक उद्देश असतो. सर्वसामान्य गणित तसंच असतं. पण ही काय सर्वसामान्य मॅरेथॉन नाही, ही सावरकरांच्या नावाने आयोजित करण्यात आलेली दौड आहे. या दौडची सुरुवात झाली ती भक्तिशक्ती चौकात. जेव्हा समाज हा संभ्रमित अवस्थेत असतो त्यावेळेला आपल्या समाजाला आपल्या पूर्वजांनी काय शिकवण दिलेली आहे त्याचा आठव करण्यासाठी अनेक जण ही जी स्मृतिशिल्प आहेत किंवा जी स्मारक आहेत त्यांना भेटी देतात. आजच्या कालखंडात आपला हिंदू समाज हा संभ्रमित अवस्थेत आहे. नेमकी कुठून कशी आक्रमण आपल्यावर होत आहेत, वैचारिक आक्रमण होत आहेत, शारीरिक आक्रमण होत आहेत, याचा थांग आपल्याला लागत नाही. सुनीलजी म्हणले आपल्याला की ज्ञान संवर्धन केलं पाहिजे आणि संत तुकाराम म्हणून गेलेले देवाऱ्यासी विंचू आला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम अधमासी व्हावे अधम. तुकाराम महाराजांनी सांगितलं पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ते प्रत्यक्षात उतरवलं. आज अशी अवस्था आहे की हिंदूंनी जो 500 वर्षाचा संघर्ष केला आणि त्याच्यातनं जे एक प्रभू श्रीरामाचं मंदिर ते साकारलं जात आहे हे काहींना सहन होत नाही. जय श्रीरामचा नारा काहींना सहन होत नाही. आणि अशा औरंगजेबाच्या, अशा अब्दुल्लाच्या या ज्या काही अवलदी आहेत त्या सतत आपल्यावर दगडफेक करायला, आपल्यावर हल्ले करायला, आपलं स्त्रीधन पळवायला या सतत तत्पर असतात. त्यामुळे ज्ञान संवर्धन ही हिंदू समाज टिकवण्याची एक बाजू असेल तर दुसरी बाजू आहे ती म्हणजे शस्त्रबळ. त्यांच्यापाशी दगड आहेत, सोडा वॉटरच्या बाटल्या आहेत. हल्द्वानीमध्ये एका आठवड्यापूर्वी ज्या घटना घडलेल्या आहेत त्या कोणाकोणाच्या लक्षात आहेत? एक अनधिकृत बांधकाम पाडायला गेलेले सरकारी कर्मचारी त्यांच्यावर प्राणघातक हल्ले होतात, नियोजित पद्धतीने हल्ले केले जातात आणि आजूबाजूचे सगळे जण हे मूक आहेत, ते बघत राहतात. आपण आपलं क्षात्रतेज विसरलो का काय? आपण जे समूह गान ऐकलं ना मगाशी, प्रियकर हिंदुस्थान, त्याच्यात शेवटच्या 2 ओळी आहेत. जननी तुझ्या सन्मान रक्षणी अर्पुरणी हे प्राण, शत्रू कंठ भंगोनी घालू तुझं दारुण रक्तस्नान. शत्रूचे कंठ जोपर्यंत आपण भंगायला शिकत नाही, जोपर्यंत आपल्यावर होणाऱ्या आक्रमणांना, प्रति-आक्रमणांनी आपण जोपर्यंत उत्तर देत नाही तोपर्यंत आपलं अस्तित्व धोक्यात आहे. आणि म्हणून सावरकरांचा, छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शंभूराजांचा आठव हा कायम आणि कायम नित्य नेमाने चालूच ठेवला पाहिजे. ज्ञानसंवर्धन हे उपयुक्त आहेच निसंशय, त्या पानाने बलसंवर्धन देखील आवश्यक आहे आणि शस्त्रपूजन आणि त्याचा वापरही आवश्यक आहे. मला सांगायला आनंद होतो श्रीनिवासजी, तुम्ही बहुतेक सांगताना विसरला, स्वसंरक्षण शिबिर चालू केलेलं आहे यांनी. डोंबिवलीमध्ये पहिलं स्वसंरक्षण शिबिर आणि महिलांसाठी सुरू केलेलं आहे. अशी स्वसंरक्षण शिबिर किंवा अशी शस्त्रास्त्र प्रशिक्षण संरक्षण शिबिर जोपर्यंत ही गावोगावी भागोभागी प्रत्येक प्रभागात चालू होत नाही तोपर्यंत आपल्या शत्रूंना धाक बसणार नाही. हे आता इथून पुढे आपण लक्षात ठेवावं. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त उद्या देखील सुनीलजी देवधरांचा कार्यक्रम होतोय आकुर्डीमध्ये.
जे गदी माडगुळकर नाट्यगृह आहे तिथे त्या सभागृहात तिथे कार्यक्रम होणार आहे आणि त्यात 2 पुस्तकांचं प्रकाशन होणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आजपासून 100 वर्षांपूर्वी जे हिंदुत्व नावाचं पुस्तक लिहिलं ते पुन्हा एकदा मृत्युंजय प्रकाशन म्हणजे माझ्याच संस्थेतर्फे प्रकाशित होणार आहे. त्याच्या प्रती तिथे 50% सवलतीत विक्रीसाठी उद्या उपलब्ध आहेत. दुसरं पुस्तक आहे हिंदू राष्ट्र दर्शन, म्हणजे सावरकरांचं जी काही हिंदू महासभेच्या अध्यक्षपदावरनं त्यांनी जी काही भाषणं केली आणि मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांची मुस्लिम लांगुल चालनाची आणि पाकिस्तान निर्मितीची जी नीती होती ती जी उघडी पाडली, त्या सगळ्या भाषणांचा संच आहे. ही 2 पुस्तकं उद्या प्रकाशित होत आहेत. तर आपणा सर्वांना मी विनंती करतो की अवश्य या ती पुस्तकं विकत घ्या आणि वाचा, इतरांनाही द्या. आणि त्या निमित्ताने आपल्याला कळेल की सावरकर हे काय दीपस्तंभासारखे होते. आजही त्यांची भाषणं, आजही त्यांनी लिहिलेलं तत्वज्ञान वाचलं की आपल्याला कळून चुकतं की 100 वर्षांपूर्वी त्या माणसाने जो काही विचार केला तो आजच्या काळातही लागू आहे. इतकंच बोलतो आणि विरमवतो. धन्यवाद.